कसला फोन फोन कट केला? याआधी प्रीतम सरांनी असं कधीच नाही केलंय. पुन्हा एकदा प्रयत्न करते. सर, फोन सायलेंट ठेवा. तुम्ही इथे बोलू शकत नाही. पेशंटला त्रास होईल. सॉरी. नो प्रॉब्लेम. मी बाहेर जाऊन बघते काही इम्पॉर्टंट आहे. 1 मिनिट, काही गरज? पुन्हा एकदा कट केला. प्रीतम सर कुठल्या अडचणीत असतील का? तिकडे काही झालं तर नसेल ना? नाही नाही नाही. फोन उचला. हॅलो, बोला. दिशा मॅडम, प्रीतम सर कुठे आहेत? मी मगापासून त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करते, ते फोन कट करतात. मला बोलायचं आहे त्यांच्याशी. तुम्ही त्यांना फोन देता का? आणि प्रीतम सरांचा फोन तुमच्याकडे कसं काय? ए, बाकी चौकशा सोड. का फोन केलास ते सांग पटकन. घरी घरी समजे ठीक आहेत ना? श्रीकांत सर, देवी आई ते बरे आहेत ना? तब्येत ठीक आहे ना त्यांची? आता तू काळजी करणार का सगळ्यांची? अगं तूच तर कारणीभूत आहे सगळ्याला. एक मिनिट. मी काय केलंय? मला स्पष्टपणे सांगा, तिथं काय झालंय? ए पारू, श्रीकांतची आत्ताची अवस्था ना, त्याला कारणीभूत तूच आहेस. तुझ्यामुळे झाली आज अशी अवस्था त्याची. तू त्यांच्या मुलाला त्या घरातून बाहेर घेऊन गेलीस, त्याची भिकाऱ्यासारखी अवस्था करून टाकलीस. त्याची तीच अवस्था बघून आज श्रीकांतला हार्ट अटॅक आलाय. हार्ट अटॅक. आणि तुला माहितीये डॉक्टर काय म्हणाले? त्यांनी सांगितलंय की श्रीकांतची अवस्था आता इतकी नाजूक आहे की तो कोणत्याही क्षणी मरू शकतो. दिशा मॅडम, तोंड सांभाळून बोला हा. मला सांगा श्रीकांत सर कोणत्या हॉस्पिटलात आहेत? मी पटदिशी येते तिकडं. ए, अजिबात येऊ नकोस इथे. आम्हाला तुम्हा नवरा बायकोची सावली सुद्धा नको इकडे. तू विसरतेस का सारखी? एक सासू मॉमने कितीदा सांगितलंय तुला, तुमचा आणि आमचा काहीच संबंध नाहीये. उगाच तुझा थोबाड इकडे बघून उलट आणखी त्रास होईल त्यांना. आता ना परत फोन सुद्धा करायचा नाही. तू हे फोन. दिशा मॅडम, हे बघ. श्रीकांत सर नाही, हे आदित्य सरांना माहीत असेल का? मला आदित्य सरांना कळवायला पाहिजे. तेव्हा त्यांचा फोन दुरुस्तीला गेलाय. कसं कळवू? मी आपल्यासात केलेत. मी कसं पोचू त्यांच्यापर्यंत? प्रीतम, ताबडतोब आदित्यला बोलवून घे. त्याशिवाय श्रीकांत ऑपरेशनसाठी तयार होणार नाही. आणि श्रीकांतचं ऑपरेशन ताबडतोब झालं पाहिजे. त्याला बरं करण्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. एक सासू मॉम, आदित्य नाही येणार. काय बोलतेस तू? स्वतःच्या वडिलांसाठी तो येणार नाही? एक सासू मॉम, तुम्हाला असं वाटणं अगदीच साहजिक आहे. शेवटी तुमचं आईचं मन आहे ना. पण तुम्हाला माहिती आहे, मी आदित्यला खूप फोन केले. त्यातला एक फोन उचलला गेला आणि तेही आदित्यचा फोन त्या पारूने उचलला. मग मी लगेच तिला इकडची सगळी कंडिशन सांगायला लागले, तर तिने माझं पूर्ण बोलणं ऐकून न घेताच माझ्यावर ओरडायला लागली. मला म्हणाले, तुम्ही कशाला मला फोन करताय? तुम्ही मला कशाला हे सगळं सांगताय? आमचा तुमचा काही संबंध नाहीये. देवी आईनेच सांगितलंय ना, असं वगैरे म्हणाली. तर मी तिला म्हणाले की हे बघ पारू, तू असा राग एवढा ठेवू नकोस प्लीज. आता थोड्या टाइमसाठी राग बाजूला ठेव. आता एक सासरे डॅडची तब्येत खूपच खराब आहे, खूप नाजूक आहे. आणि आदित्य आता वेळेत इकडे नाही आला आणि वेळेत ऑपरेशन सुरू नाही केलं तर त्यांच्या जीवाला धोका
वाढू शकतो. मग काय म्हणाले, येणार आहेत ना? नाही, ती म्हणाली आम्ही नाही येणार, आमचा तुमचा काही संबंध नाहीये, कोणी तिकडे जगो किंवा मरो, मला काही घेणं देणं नाहीये. मला आणि माझ्या नवऱ्याला असं परत फोन करून बोलवू वगैरे नका, आम्हाला तिकडे येऊन परत एकदा आमचा अपमान नाही करून घ्यायचा आहे असं पण म्हणाली आणि माझ्या तोंडावर फोन कट केला. नाही नाही, पारू असं वागणं शक्यच नाही. दिशा तू खोटं बोलतेस, कारण माझा तिच्यावर कितीही राग असला, मी तिला जरी घरातनं बाहेर काढलं असलं तरी पारू हे नाही करू शकत. पारूचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. मी किती आधीपासून तुम्हाला तिच्यावरून सावध करत आली आहे, आणि आता तर आपल्या आदित्यसोबत लग्न केल्यापासून पारूला एक भलताच माज आलाय. एक सासू मॉम, ती तर ना वाटच बघते तुम्ही तिच्याकडे जाऊन हात जोडून मान खाली घालून तिची माफी मागावी. तुम्ही जर तिची अशी माफी मागितली तरच ती इकडे यायला तयार होईल असं म्हणाली आहे. मला माहिती आहे का, ती ना तुम्ही तिचा केलेला जो इन्सल्ट आहे ना, त्या सगळ्याचा बदला घेते आता. तिला तुम्ही अजून कोणीच नाही ओळखू शकले. प्रीतम, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. हा, एक सासू मॉम, तुम्ही आता त्या घाणेरड्या जागेवर जाऊन तिला बोलवणार आहात का लगेच? तुम्ही जरा तुमच्या स्टेटसचा विचार करा ना, थोडा तरी करा. आणि एक सासू मॉम, तुम्हीच जो शब्द दिलाय तो तुम्हीच मोडणार आहात. श्रीकांतच्या जीवापुढे आता काहीच महत्वाचं नाही, माझा शब्द सुद्धा नाही. आता मला फक्त श्रीकांत बरा व्हायला हवाय, ते सगळ्यात महत्वाचं आहे, बाकी काही नाही.